आज इंटरव्ह्यूसाठी कॉल आला आणि तेव्हा कळलं खरी सुरुवात तर इथूनच होते. नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा आणि स्वागत आहे माझी बेरोजगार मुलगी टू डे ऑफ इंजिनियर फेस 2 मध्ये. आज आहे फेस 2 चा डे 18 आणि आज मी बोलणार आहे टेलिफोनिक इंटरव्ह्यू राऊंड कसं हँडल करायचं त्यावर. आज मला इंटरव्ह्यूसाठी टेलिफोनिक कॉल आला आणि तेव्हा एक गोष्ट क्लिअरली कळली, इंटरव्ह्यूची सुरुवात रिझ्यूम किंवा प्रोजेक्ट पासून नाही तर या कॉल पासून होती. टेलिफोनिक राऊंड शॉर्ट असतो पण तो डिसिजन मेकिंग राऊंड असतो. कॉल येतो तेव्हा पॅनिक होणं इझी असतं पण काम राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. मी टेलिफोनिक राऊंड कसा हँडल केला, कॉल उचलण्याआधी शांत बसले, डीप ब्रीथ घेतला, टेल मी अबाउट युअर सेल्फ, शॉर्ट क्लिअर आणि रोल फोकस आन्सर दिलं. स्किल्स विचारला तेव्हा सगळं सांगितलं नाही, जे स्ट्रॉंग आहे ते कॉन्फिडेंटली सांगितलं. प्रोजेक्ट बद्दल वन लाईन ओव्हरव्ह्यू प्लस इम्पॅक्ट सांगितला. काही प्रश्न आले जे येत नव्हते, गेस नाही केला, ऑनेस्टली सांगितलं, आय शेल रिव्ह्यू अँड इम्प्रूव्ह. टेलिफोनिक राऊंड मध्ये परफेक्ट आन्सर्स अपेक्षित नसतात, क्लिअर कम्युनिकेशन प्लस कॉन्फिडन्स अपेक्षित असतं. हा राऊंड चेक करतो तुमचं कम्युनिकेशन, क्लॅरिटी ऑफ थॉट, कॉन्फिडन्स लेवल, लर्निंग ॲटिट्यूड. आज मला कळलं जर टेलिफोनिक राऊंड नीट हँडल केला तर पुढच्या राऊंडसाठी ग्राउंड स्ट्रॉंग होतं. फेज 2 मध्ये मी इंटरव्ह्यू कॉल्सची वाट पाहत होते आणि आज कळलं जर्नी खरंच इथूनच सुरू होते. आजचा टेकवे इतकाच, टेलिफोनिक राऊंड लाईटली घेऊ नका, तो इंटरव्ह्यूचा फाउंडेशन असतो. फॉलो करा माझी डेव्हऑप्स जर्नी, कारण जर्नी अजून चालू आहे. बेरोजगार मुलगी टू डेव्हऑप्स इंजिनियर फेज 2. टाटा.